नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचे या विशेष आध्यात्मिक व्यासपीठावर मनापासून सहर्ष स्वागत. जीवनामध्ये यश, शांतता आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी आपण सातत्याने विविध मार्ग शोधत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये अशा अनेक गूढ आणि शक्तिशाली पद्धती सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब करून मनुष्य आपल्या आयुष्यातील मोठमोठ्या समस्या चिमूटभरात दूर करू शकतो. होय, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ एका अशाच अलौकिक आणि अत्यंत पवित्र विषयावर आधारित आहे, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन आणि आध्यात्मिक ज्ञानवर्धक माहिती तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल. आज आपण जाणून घेणार आहोत की पहाटेच्या या विशेष काळात म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर जागी होऊन केवळ 3 वेळेला विशिष्ट पद्धतीने आपली इच्छा प्रकट केल्यास ती कशी लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते. मग ती इच्छा तुमच्या नोकरीची असो, आर्थिक प्रगतीची असो किंवा आरोग्याची. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी असं लिहायला अजिबात विसरू नका. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्याची अचूक वेळ कशी ओळखावी. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय. ब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि किंवा अथांग ब्रह्मांड, आणि मुहूर्त म्हणजे केवळ वेळ आणि काळ. सोप्या भाषेत सांगायचं तर परमेश्वराच्या स्मरणाची आणि अलौकिक ऊर्जेची सर्वात मोठी उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. साधारणपणे आपल्या शास्त्रांमध्ये पहाटे 3 ते 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्ताचा काळ मानला जातो. परंतु सूक्ष्म गणितानुसार सूर्योदयाच्या आधीचा 1 तास 36 मिनिटाचा काळ हा खऱ्या अर्थाने ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, सूर्योदयाच्या आधीचा 1 तास 36 मिनिटाचा काळ म्हणजे भारतीय वेळेनुसार साधारणपणे पहाट 3:36 ते सकाळी 5:30 या वेळेत ही अद्भुत ऊर्जा पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात कार्यरत असते. आता अनेक भक्तांचा असा प्रश्न असतो की आम्ही परदेशात राहतो किंवा आमच्या शहरात सूर्योदयाची वेळ वेगळी आहे, मग आम्ही ब्रह्ममुहूर्त कसा ओळखायचा. याचे सुंदर खूप उत्तर सोपे आहे. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असा, तुमच्या भागात जेव्हा सूर्योदय होतो त्याच्या ठीक 1 तास 30 मिनिटं अगोदर म्हणजेच 1.5 तास अगोदर आधीची वेळ ही तुमच्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. यासाठी तुम्ही गुगलवर तुमच्या शहराच्या सूर्योदयाची वेळ तपासून सहजपणे ब्रह्ममुहूर्त काढू शकता. तर आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्ताचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. पहाटेच्या या वेळेत असे काय विशेष असते ज्यामुळे या काळात केलेली प्रत्येक प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. शास्त्रानुसार पहाटेच्या या पवित्र काळात समस्त देवी देवता आणि दिव्यशक्ती पृथ्वीवर प्रदक्षिणा घालत असतात. या वेळेत ब्रह्मांडामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अत्यंत तीव्र असतो. असे मानले जाते की या वेळेत माता सरस्वतीच्या कृपेने आपल्या मुखातून निघणारे शब्द अत्यंत प्रबळ होतात. आपले ऋषीमुनी, पूर्वज किंवा साधू संत याच काळात ध्यानधारणेला बसत असत. केवळ अध्यात्मच नाही तर आधुनिक विज्ञान आणि डॉक्टर सुद्धा सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात. पहाटेच्या वेळी वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण अधिक असते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या वेळेत हवेत प्रदूषण नसून शुद्ध आणि सकारात्मक लहरी असतात. सकाळी लवकर उठून शांत वातावरणात बसल्याने आपल्या शरीरातील मूलधार चक्र आणि मज्जासंस्था संतुलित होते. मनातील ताणतणाव पूर्णपणे निघून जातो आणि शरीरामध्ये एका नव्या उत्साहाचा संचार होतो. जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर पहाटे उठण्याची सवय ही सर्व आजारांवर उत्तम औषध ठरू शकते. तर आपण जाणून घेऊया मानवी जीवनातील अडचणी आणि ब्रह्ममुहूर्ताचा चमत्कार. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही चिंता किंवा अडचणी आहेतच. पहिली म्हणजे कोणाला चांगल्या शिक्षणाची धडपड करावी लागत नाही. दुसरी म्हणजे कोणाला हवी तशी सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळत नाहीये. तिसरी, कोणी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी संधीच्या शोधात आहे. चौथी म्हणजे काहींच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, जो संपत नाहीये. पाचवी म्हणजे तर कोणाच्या घरात कौटुंबिक वाद किंवा लग्नाचे योग जुळून येत नाहीत.
काही लोक अध्यात्माच्या मार्गात पुढे जाऊ इच्छितात, परंतु मनात एकाग्रता येत नाही. तुम्हालाही जर यापैकी कोणत्याही समस्येने घेरले असेल तर काळजी करू नका. ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशा सर्व अडचणींवर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ईश्वराने बनवलेल्या या अथांग सृष्टीमध्ये प्रत्येक समस्येचे निवारण लपलेले आहे. फक्त आपल्याला त्या ईश्वरी शक्तीशी संपर्क करण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण जाणून घेऊया ध्यान आणि साधना कशी करायची. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून मनोकामना कशी व्यक्त करावी. तर आपण जाणून घेऊया नियम आणि पद्धत. पहिली नियम आणि पद्धत म्हणजे शुची भूर्ततेची अट नाही. म्हणजेच नामजप किंवा ध्यानासाठी आंघोळ केलीच पाहिजे असा कोणताही कडक नियम नाही. तुम्ही बेडवर उठून सरळ बसू शकता किंवा जमिनीवर आसन टाकून बसू शकता. अगदी तोंड न धुताही तुम्ही ही साधना करू शकता, कारण ईश्वराला तुमच्या बाह्य शरीरापेक्षा मनाची शुद्धता जास्त महत्त्वाची वाटते. दुसरी नियम पद्धत म्हणजे स्थानी बसणे. घरातील कोणत्याही शांत ठिकाणी जिथे तुम्हाला आरामदायी वाटेल, मग तो तुमचा सोफा असो, पलंग असो किंवा देवघर असो, शांतपणे बसा. तिसरा नियम आणि पद्धत म्हणजे श्वसनावर नियंत्रण. डोळे मिटून अत्यंत हळूवारपणे श्वास आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा. श्वास घेताना घाई करू नका. आपला श्वास नैसर्गिक ठेवा. आपण जाणून घेऊया वेळ इच्छा बोलण्याची मुख्य आणि रहस्यमयी पद्धत. जेव्हा तुम्ही 15 ते 30 मिनिटे शांत बसून तुमच्या इष्टदेवतेची म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा श्रीराम, श्रीकृष्ण किंवा ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे त्यांचं नाव घेता, तेव्हा तुमचे मन ब्रह्मांडातील ऊर्जेसोबत जुळले जाते. जसे आपण एखाद्याला फोन लावतो आणि नेटवर्क कनेक्ट झाल्यावर संभाषण सुरू होते, तसेच 15 मिनिटाच्या नामजपानंतर तुमचा संपर्क थेट ईश्वराशी होतो. या स्थितीत आल्यावर तुम्हाला तुमची इच्छा 3 वेळा खालीलप्रमाणे प्रकट करायची आहे. पहिली वेळ, दीर्घ आणि शांत श्वास आत घ्या. श्वास आत रोखून धरताना मनातल्या मनात किंवा अगदी हळू आवाजात तुमची इच्छा परमेश्वराला सांगा. त्यानंतर हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. दुसरी वेळ, पुन्हा एकदा शांतपणे श्वास आत घ्या. पूर्ण विश्वासाने आणि निष्ठेने तीच इच्छा पुन्हा सांगा आणि श्वास हळूच बाहेर सोडा. तिसरी वेळ, तिसऱ्यांदा पुन्हा श्वास आत घेऊन तीच इच्छा संपूर्ण शरणागत भावाने ईश्वराच्या चरणी अर्पण करा आणि श्वास बाहेर सोडा. ही प्रक्रिया करत असताना तुमच्या मनात कोणतीही शंका किंवा भीती नसावी. माझी ही इच्छा नक्की पूर्ण होणारच असा दृढ विश्वास तुमच्या मनात असला पाहिजे. तर आपण जाणून घेऊया आजारी व्यक्तींसाठी पाण्याचा विशेष प्रयोग. जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल, औषधांचा फरक पडत नसेल, तर ब्रह्ममुहूर्तावर त्यांनी हा उपयोग नक्की करावा. ध्यानाला बसताना तुमच्यासमोर काचेच्या ग्लासात स्वच्छ पाणी भरून ठेवा. 15 ते 20 मिनिटं नामजप करा. ध्यान करताना निर्माण होणारी सकारात्मक आणि ईश्वरी ऊर्जा त्या पाण्यामध्ये संक्रमित होते. ध्यान पूर्ण झाल्यानंतर ते अभिमंत्रित झालेले पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्या. असे सलग काही दिवस केल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आजारातून लवकरात लवकर आराम मिळण्यास मदत होते. तर भक्तांनो, आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्तावर काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात. मित्रांनो, पहाटेच्या या पवित्र काळात ध्यान आणि इच्छा व्यक्त करताना आपण नकळत काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला हवे तसे परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच ही साधना करताना काही विशेष गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहा. सकाळी उठल्या उठल्या अनेक जण लगेच मोबाईल हातात घेतात, सोशल मीडिया किंवा नोटिफिकेशन्स चेक करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. पहाटेच्या वेळी तुमचे मन अतिशय शांत आणि संवेदनशील असते. मोबाईल पाहिल्याने मनातील शांतता भिरभिरते आणि ब्रह्मांडाशी जोडली जाणारी एकाग्रता लगेच तुटते. ध्यान पूर्ण होईपर्यंत मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार आणि संताप टाळा. पहाटेच्या वेळी मनात कोणाबद्दलही राग, द्वेष, संताप किंवा शंका आणू नका. यावेळेत तुम्ही जे विचार मांडाल तेच ब्रह्मांडात प्रत्यक्षित होतात. त्यामुळे मनात केवळ कृतज्ञता, प्रेम आणि सकारात्मकता ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे आळस आणि अस्वच्छता. उठल्यानंतर पुन्हा अंथरुणावरून पडून राहू नका. जर तुम्हाला खूप आळस येत असेल तर साध्या पाण्याने हातपाय आणि तोंड धुवून घ्या. यामुळे शरीरातील आळस निघून जाईल आणि ध्यानासाठी लागणारी ताजी ऊर्जा मिळेल. अनेकदा लोकांना वाटते की ब्रह्ममुहूर्त आणि इच्छापूर्ती
ही केवळ एक धार्मिक संकल्पना आहे, पण यामागे अत्यंत प्रगत मानसशास्त्र आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे विज्ञान दडलेले आहे. शास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मते आपल्या मेंदूच्या 4 प्रमुख लहरी असतात. पहिली म्हणजे बीटा, दुसरी अल्फा, तिसरी थीटा आणि डेल्टा. जेव्हा आपण दिवसभर जागे असतो तेव्हा आपला मेंदू बीटा स्टेटमध्ये असतो, जिथे मनात सतत विचारांची वादळ सुरू असते. पण जेव्हा आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नुकतेच गाढ झोपेतून जागे होतो तेव्हा आपला मेंदू अल्फा किंवा थीटा स्टेटमध्ये असतो. या काळात आपले अवचित मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड 100% उघडे आणि सक्रिय असते. या स्थितीत तुम्ही मनाशी दिलेला कोणताही संदेश किंवा विचार थेट तुमच्या अवचित मनात खोलवर रुजतो आणि जेव्हा एखादा विचार तुमच्या अवचित मनात पक्का होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वास्तवात आणण्यासाठी कार्यरत करू लागते. म्हणूनच पहाटे 3 ते 5 या वेळेत केलेली इच्छा ही केवळ प्रार्थना नसून तुमच्या भविष्याचे प्रोग्रामिंग असते. तर आपण जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्ताची सवय कशी लावावी. आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की आम्हाला तर सकाळी उशिरा उठण्याची सवय आहे, मग आम्ही ब्रह्ममुहूर्तावर कसे उठायचे? काळजी करू नका, कोणतीही नवीन सवय एका दिवसात लागत नसते मित्रांनो. त्यासाठी या 3 सोप्या टिप्स फॉलो करा. पहिली टिप, टप्प्याटप्प्याने वेळ बदला. जर तुम्ही दररोज सकाळी 7 वाजता उठत असाल तर थेट पहाटे 4 वाजताचा गजर लावू नका. पहिल्या आठवड्यात 6:30 वाजता उठा, दुसऱ्या आठवड्यात 6 वाजता उठा आणि हळूहळू ही वेळ पहाटे 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत आणा. टिप दुसरी, रात्री लवकर झोपण्याची सवय. सकाळी लवकर उठण्याचा नियम रात्रीच्या वेळेवर अवलंबून असतो. जर तुम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत जागणार असाल तर पहाटे उठणे कठीणच होईल ना. रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या शरीराला 6 ते 7 तासांची पूर्ण झोप मिळेल. टिप तिसरी, अलार्म लांब ठेवा. तुमचा मोबाईल किंवा अलार्म घड्याळ तुमच्या बेडपासून थोडे लांब ठेवा. अलार्म वाजल्यानंतर तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणावरून उठावेच लागेल, ज्यामुळे तुमची झोप सहज उडेल. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया एका भक्ताचा अनुभव. मित्रांनो, ज्या साधकांनी आणि स्वामी भक्तांनी सलग 21 ते 41 दिवस ब्रह्ममुहूर्ताच्या या नियमांचे तंतोतंत पालन केले आहे, त्यांच्या आयुष्यात अद्भुत आणि अकल्पनीय चमत्कार घडले आहेत. पहिलं म्हणजे ज्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते त्यांना नवीन संधी मिळाल्या. बघा भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर उठून ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनिफेस्टेशन करणं किती महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरातील वातावरण नकारात्मक होते तिथे सुखशांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणावात असणाऱ्या भक्तांना एक वेगळाच आत्मविश्वास आणि मनशांती प्राप्त झाली. ईश्वर नेहमी तुमच्या सोबतच आहेत, फक्त गरज आहे ती तुमच्या विश्वासाची आणि योग्य वेळी योग्य प्रयत्न करण्याची. आजच संकल्प करा की उद्या सकाळपासूनच तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या या अलौकिक ऊर्जेचा वापर करून आपल्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा द्याल. श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व सदिच्छा आणि मनोकामना पूर्ण करोत. तुमच्या पाठीशी नेहमी स्वामींचे छत्र आणि ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भक्तांनो, हा संपूर्ण ब्रह्मांड ईश्वराचा आहे. आपण त्या परमेश्वराचीच लेकरं आहोत. जेव्हा एखादे मूल आपल्या वडिलांकडे हट्ट करते तेव्हा वडील त्याला कधीही उपाशीपोटी किंवा रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि अंतःकरणापासून पहाटेच्या वेळी प्रार्थना करता तेव्हा ईश्वर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतो. श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करत. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, अडचणी आणि संकटे वाऱ्यासारखी उडून जावोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि स्वामी भक्तांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा होईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अध्यात्माने भरलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी